माझी उमेदवारी कुणाला थांबवण्यासाठी नाही, कुणाची जिरवण्यासाठी नसून मला आटपाडी तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे. युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहे. मतदारसंघात औद्योगिकरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी आहे. शैक्षणिक, आरोग्य सेवा उत्तमरित्या सुरू करण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. विरोधकांकडे कोणतंही विकासाचं व्हिजन नाही. टेंबूची सहानुभूती आणि 50 खोकी यावरच हे निवडणूक लढवत आहेत. वडिलांच्या नावावर मते मागतात अशा लोकांना जनताच घरी बसवेल, तर काही जण आटपाडीची अस्मिता आणि पैरा फेडण्याची भाषा करून निवडणूक लढवत आहेत, अशी घणाघाती टीका खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांनी केली. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांनी आज आटपाडी तालुक्यातील तडवळे, बनपुरी, बाळेवाडी, गोमेवाडी, हिवतड या गावांचा प्रचार दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते. कल्याणकारी नवीन काही आता ज्यावेळी आम्ही येतो आम्हाला म्हणतात ते आम्ही सांगतो 2000 लोकांना रोजगार निर्मिती करून दिली. आज चांगल्या संस्था आम्ही चालल्या, बँक आहे, पतसंस्था आहे, चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 16,000 विद्यार्थी शिकतात. 1000 बस स्टाफ त्या शिक्षण संस्थेत काम करतो. आम्ही त्यांना सांगतो सुतगिरण उभा केली. आम्ही छोटासा का होईना कारखाना उभा केला. नुसता उभा नाही केला तर चांगला चालवला म्हणून 3200 रुपये भाव आम्ही वर कारखान्याला देतो आणि ऊस व्यवस्थित देतो. आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला माहित आहे जळीत जरी असल्या तर हितनं ऊस तिथं बदली अडचण दूर करतो, मागे उभा राहतो, अडचणीत असेल त्याला मदत करतो. भविष्यात याच गोष्टी आपल्याला पुढे इकडे करायच्या. मी हे बोललो की ते म्हणतात की 2000 लोकांना फक्त रोजगार दिला, 10,000 15,000 रुपये तुम्ही पगार देताय, तुम्ही असं करताय, तुमच्याकडे असणारी माणसं टिकत नाहीत, माझ्यावर आरोप करते. अरे बाळा सोन्या, एवढं तर आम्ही केलं, एवढं तर 2000 लोक ज्यावेळी महिन्याच्या 5 तारखेला पगार घेतात त्यांची मुलं बाळ सुखी असतात, घरात आनंद असतो, शाश्वत त्यांना काय तर मिळतं. अरे तुमच्याकडे एवढ्या वर्ष सत्ता आहे, 20 वर्ष तुमचे वडील आमदार होते आणि 20 जणांना तरी नोकरी द्यायची ना, मग त्याची डीसीची द्यायची ती पण पैसे असं काय काम कसं पाहिजे. एखाद्याने यावं, त्याने काम सांगावं, त्याने म्हणावं माझ्यात एखादा पोरग शिकलाय, माझ्यात एखादी पोरगी शिकल्या, दादा तुमच्या संस्थेत इथं जी ह्याची नोकरी आहे उपलब्ध, तुम्ही यावं, सांगावं आणि बिन पैसे घेता स्वाभिमानाने त्याला नोकरी द्यावी. पगार किती देतो पेक्षा तो स्वाभिमानाने सांगू शकतो मी कुठं नोकरी करतोय. आज जर बायोडाटा पोरांचा बघितला 32, 34, 35 वर्षाची पोर आहेत, पोरी मिळत अशी परिस्थिती आहे. मग अशी गोमेवाडीत मी सांगितलं पुढच्या वेळी आमदारकीला जर कोण उमेदवार आला तर त्याला म्हणतील आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न करायचे आहेत, ती लग्न केली तर 80% मतदार नाही तर गावाच्या बाहेर.